आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 विषयातील 8व्या टॉपिक विषयी आपण माहिती घेत आहोत. टॉपिकचं नाव आहे सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी. खरं तर यापूर्वी व्हिडिओचे जे पहिला दुसरा भाग आहे तो तुम्ही पाहिला असेल आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील पॉइंट कंटिन्यू करणार आहोत. जो नेक्स्ट पॉइंट आज आपण बघणार आहे त्याचं नाव आहे क्लोनिंग. बायोटेक्नॉलॉजी मधील अत्यंत महत्त्वाचा कन्सेप्ट जो क्लोनिंग आपण म्हणतो त्याविषयी माहिती घेणार आहोत. या पॉइंटला सुरुवात करण्यापूर्वी आपण मागील व्हिडिओमध्ये काय माहिती घेतली हे सारांशाने बघूयात. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ह्यूमन हेल्थ बद्दल माहिती घेतलेली आहे. त्यामध्ये डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट हे आजारासाठी किती महत्त्वाचं आहे याविषयी माहिती पाहिली. त्यानंतर व्हॅक्सिन्स अँड व्हॅक्सिनेशन हा कन्सेप्ट आपण समजून घेतला आणि आणखीन एक कन्सेप्ट पाहिला होता तो म्हणजे इडिबल व्हॅक्सिन्स, म्हणजे खाण्यायोग्य व्हॅक्सिन जे आहेत ते कसे बनवली जाते, त्यांची निर्मिती कशी होते याविषयी माहिती घेतली होती. त्यानंतर ट्रीटमेंट, इंटरफिरॉन आणि जीन थेरपी याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लोनिंग बद्दल माहिती घेणार आहोत. क्लोनिंग म्हणजे एक्झॅक्टली काय कन्सेप्ट आहे हे आपण बघूयात. Production of a replica of any cell or organ or entire organism is called cloning. Production of a replica of any cell or the organ or the organism is called as a cloning. याचा अर्थ काय होतो बघा, की एखादी सेल असेल किंवा एखादा ऑर्गन असेल किंवा एंटायर ऑर्गॅनिझम असेल तर त्याच्यासारखी हुबेहूब प्रतिकृती निर्माण करणं किंवा तयार करणं यालाच म्हणायचं क्लोनिंग. एखाद्या सेल पासून, टिश्यू पासून, ऑर्गन पासून किंवा एंटायर ऑर्गॅनिझम पासून सेम त्याच्यासारखी दुसरी हुबेहूब प्रतिकृती तयार करणं याचा अर्थ होतो क्लोनिंग. अर्थात ही निर्मितीसाठी आपण बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग करतो आणि ही निर्मिती केली जाते. क्लोनिंग मध्ये परत 2 प्रकार आहेत. त्यातला पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे थेरपेटिक क्लोनिंग. आपण एक एक करून समजून घेऊयात. रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग म्हणजे काय. तर रिप्रोडक्शनच्या स्टेजमध्ये किंवा रिप्रोडक्टिव्ह सेलमध्ये जे क्लोनिंग करून नवीन जीवांची निर्मिती केली जाते त्याला म्हणायचं रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग. बघा, a clone can be produced by fusion of a nucleus of a somatic cell with the enucleated ovum of any body. म्हणजे याच्यात नेमकी प्रोसिजर काय होते पहा रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग मध्ये. क्लोन कॅन बी प्रोड्युस्ड म्हणजे क्लोन किंवा नवीन हुबेहूब प्रतिकृती निर्माण केली जाते. कशी? बाय द फ्युजन ऑफ न्यूक्लियस ऑफ अ सोमॅटिक सेल. सोमॅटिक सेल याचा अर्थ शरीरातील कोणतीही पेशी. कोणत्याही शरीरामधील जी पेशी असेल त्या पेशीतील फक्त न्यूक्लियस वेगळा काढला जातो अँड इट इज कंबाइंड विथ इन्यूक्लिएटेड ओव्हम ऑफ एनी बॉडी. म्हणजे कुठल्याही शरीरामधील एग किंवा ओव्हम हे सोर्स म्हणून वापरलं जातं. त्या ओव्हम मधील न्यूक्लियस काढून टाकला जातो. या ओव्हम मध्ये एंटायर ऑर्गॅनिझम निर्मितीची क्षमता आहे आणि या ओव्हम मध्ये की जे इन्यूक्लिएटेड आहे त्याच्यामध्ये दुसऱ्या ऑर्गॅनिझमचा जो सोमॅटिक सेल आहे त्याच्यातला न्यूक्लियस ऍड केला जातो आणि ही एक सेल पासून परत जे एंटायर ऑर्गॅनिझम तयार होईल तो जो न्यूक्लियस वापरलेला आहे सेम त्याच्यासारखा असतो. लक्षात येत आहे. दस देर इज नो नीड ऑफ अ स्पर्म टू प्रोड्यूस द न्यू इंडिव्हिज्युअल ऑर द ऑर्गॅनिझम. आता या प्रोसेसमध्ये स्पर्मची रिक्वायरमेंट नसते. जनरली रिप्रोडक्शन मध्ये आपल्याला माहित आहे की एग आणि किंवा त्याला आपण दुसरं नाव ओव्हम असं म्हणतो. एग आणि स्पर्म यांचं युनियन होऊन फर्टिलायझेशन प्रोसेस होते आणि जे झायगोट तयार होतं त्याच्यापासून नवीन इंडिव्हिज्युअल तयार होतं. पण या क्लोनिंग मेकॅनिझम मध्ये काय केलं जातं तर एग सेल मधील न्यूक्लियस काढून तो सोर्स म्हणून सेल वापरली जाते आणि त्याच्यामध्ये न्यूक्लियस मात्र जो दुसरा ऑर्गॅनिझमचं डुप्लिकेट आपल्याला तयार करायचे किंवा क्लोन करायचं आहे त्या ऑर्गॅनिझमच्या बॉडी सेल मधील न्यूक्लियस जो आहे तो फक्त त्या एग मध्ये ऍड केला जातो आणि त्या एग पासून नवीन ऑर्गॅनिझम तयार होतं. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला काही नेटवरून माहिती घेण्यासाठी सांगितलेले आहे त्याविषयी आपण माहिती नक्की घ्या. कलेक्ट मोर इन्फॉर्मेशन अबाउट द ह्युमन जीनोम प्रोजेक्ट, वन ऑफ द इम्पॉर्टंट प्रोजेक्ट इन द वर्ल्ड. जगातला अतिशय महत्वाचा प्रोजेक्ट आहे ह्युमन जीनोम प्रोजेक्ट. तर त्याविषयीची नेटवरती तुम्ही माहिती मिळवा. त्यानंतर जो सेकंड पॉइंट आहे तो म्हणजे थेरपेटिक क्लोनिंग. थेरपेटिक क्लोनिंग याचा नेमका अर्थ काय आपण समजून घेऊयात. Stem cell can be derived from the cell formed in the laboratory by the union of a somatic cell nucleus with the enucleated egg cell. पहा, ज्या स्टेम सेलच्या आहेत त्या स्टेम सेलची निर्मिती ही केली जाते किंवा निर्मिती तयार केल्या जातात. स्टेम सेल कशा बनवल्या जातात? ज्या पहिल्या पॉइंट मध्ये आपण एक्सप्रेशन पाहिलं की एग सेल मधील
न्यूक्लियस काढून ती ई न्यूक्लिएट सेल बनवली जाते आणि त्याच्यामध्ये सोमॅटिक बॉडी सेल मधील न्यूक्लियस ऍड केला जातो. परंतु हे तयार झालेले जे एग असेल की ज्याच्यामध्ये सोमॅटिक सेल मधील न्यूक्लियस आहे, त्याचं लॅबमध्ये टिश्यू कल्चर टेक्निकनं मल्टिप्लिकेशन करून ऑर्गॅनिझम तयार केला जातो. लक्षात येत आहे? परत एकदा बघा. Stem cell can be derived from the cell formed in the laboratory by the union of a somatic cell nucleus with the enucleated egg cell. आपण पहिल्या प्रोसेसमध्ये जे पाहिलं तेच केलं जातं, परंतु इथं सोमॅटिक सेल तयार करून लॅबमध्ये टिश्यू कल्चर आधारे ऑर्गॅनिझमची निर्मिती केली जाते. व्हेरियस डिसीजेस कॅन बी ट्रीटेड विथ द हेल्प ऑफ दीज स्टेम सेल. साहजिकच एकदा जर स्टेम सेल तयार झाल्या तर त्यापासून वेगवेगळ्या पद्धतीनं किंवा वेगवेगळ्या टाईपचे ऑर्गन किंवा टिश्यू हे आपल्याला तयार करता येतात. Similar to cells, genes can also be cloned and millions of the copies of a same gene can be produced. जर आपल्याला टिश्यू कल्चर सहाय्यानं सेलची निर्मिती करता येत असेल तर त्याच पद्धतीने किंवा ऑर्गनची निर्मिती करता येत असेल तर जीनचं सुद्धा मल्टिप्लिकेशन आपण करू शकतो. आणि साहजिकच जीन थेरपीमध्ये किंवा जीन वापरामध्ये जीनच्या रिलेटेड जे टेक्निक असतील त्या जीन थेरपीमध्ये याचा उपयोग करता येतो. कंट्रोलिंग द इनहेरिटन्स ऑफ हेरिडिटरी डिसीजेस. आणखी या मेथडचा काय उपयोग होतो पहा. कंट्रोलिंग द इनहेरिटन्स ऑफ हेरिडिटरी डिसीजेस. हेरिडिटरी डिसीजेस म्हणजे काही आजार हे अनुवंशाने एका पिढीमध्ये जातात आणि या आजारांना कंट्रोल करण्यासाठी किंवा नियंत्रण करण्यासाठी या टेक्निकचा उपयोग होतो. कंटिन्युएशन ऑफ जनरेशन्स म्हणजे एखादी जी प्रजाती आहे जर ते वंश बुडत असेल किंवा धोक्यामध्ये असेल तर अशा प्रजातींना वाचवण्यासाठी सुद्धा क्लोनिंग टेक्निक आपण वापरू शकतो. एनहान्सिंग द स्पेसिफिक टेंडन्सी मे बिकम पॉसिबल ड्यू टू क्लोनिंग टेक्निक. पहा, एनहान्सिंग द स्पेसिफिक टेंडन्सी म्हणजे विशिष्ट प्रवृत्ती जी आहे त्याला वाढ करणं, त्याच्यामध्ये एक्सेसमध्ये घडवणं म्हणजे एन्हान्समेंट करणं, सुधारणा करणं, हेही या क्लोनिंग टेक्निकमुळे आपल्याला फायदा होऊ शकतो. However, there is a worldwide opposition to the human cloning on various issues. जरी क्लोनिंगचे एवढे फायदे असले तरी सुद्धा ह्युमन क्लोनिंगच्या बाबतीत मात्र जगभरामधून विरोध होतो. क्लोनिंग मधला अतिशय महत्वाचा कन्सेप्ट की जो पहिल्यांदा क्लोनिंगचा जो प्रयोग झाला त्यामध्ये काय लक्षात आलं आपण हे बघणार आहोत. पिकिंग इन टू द हिस्ट्रीमध्ये म्हणजे इतिहासामधील काही घटना किंवा जे संशोधन झाले क्लोनिंग बद्दलचं त्याविषयी माहिती घेऊयात. जगामधील पहिलं जे क्लोन तयार केलं गेलं त्याची निर्मिती कशी झाली याबद्दलची माहिती आपल्याला या फोटोग्राफमध्ये आणि दिलेल्या इन्फॉर्मेशन मध्ये मिळते. अ शिप डॉली वॉज बॉर्न इन स्कॉटलँड बाय क्लोनिंग टेक्निक ऑन 5 जुलै 1996. 5 जुलै 1996 मध्ये पहिली डॉली नावाची जी मेंढी आहे ही क्लोनिंग पद्धतीनं तयार करण्यात आली. Nucleus from the udder cell of a sheep of a Finn Dorset variety had been introduced into the enucleated ovum of a Scottish sheep. आता यातले काही ज्या टर्म आहेत किंवा कन्सेप्ट आहेत त्याला आपल्याला व्यवस्थित समजून घ्यावं लागेल. पहा, हे जे क्लोनिंग केलं गेलं मेंढीच्या बाबतीत किंवा डॉलीच्या बाबतीत ते कशा पद्धतीने केलं पहा. न्यूक्लियस ऑफ द अडर सेल ऑफ अ शिप ऑफ द फिन डॉर्सेट व्हरायटी. या एक्सपेरिमेंट मध्ये 2 प्रकारच्या प्रजाती मेंढीच्या वापरल्या गेल्या. एक म्हणजे फिन डॉर्सेट आणि दुसरी जी होती ती म्हणजे स्कॉटिश शिप. ठीक आहे. तर यामध्ये फिन डॉर्सेट जी व्हरायटी आहे मेंढीची किंवा शिपची याच्यामध्ये नेमकं काय केलं. न्यूक्लियस फ्रॉम द अडर सेल ऑफ अ शिप. अडर सेल याचा अर्थ स्तनामधील काही पेशी. जी फिन डॉर्सेट व्हरायटी आहे या फिन डॉर्सेट मेंढीच्या व्हरायटी मधील स्तनामधील काही सेल्स वापरण्यात आल्या. न्यूक्लियस फ्रॉम द अडर सेल ऑफ अ शिप फिन डॉर्सेट व्हरायटी हॅड बीन इंट्रोड्युस्ड म्हणजे या प्रजातीमधील न्यूक्लियसचा फक्त वापर केला गेला. मी जे मगाशी म्हणालो ना की ज्या सोमॅटिक सेल आहेत त्याचा वापर करायचा त्याच्यातल्या न्यूक्लियसचा म्हणजे हा वापरलेला न्यूक्लियस. अँड इट इज इनॉक्युलेटेड इन टू द ओव्हम ऑफ अ स्कॉटिश शिप. आता हा जो न्यूक्लियस आहे सोमॅटिक सेल मधला दुसरी जी शिप आहे स्कॉटिश शिप तिच्या एग मध्ये हा इंट्रोड्यूस केला. Then the ovum was allowed to develop into the uterus of a Scottish sheep and thereby the dolly. आता नंतर काय केलं गेलं तर ज्या शिपचं एग वापरलेलं आहे स्कॉटिश शिपचं तर त्याच्याच बॉडीमध्ये हे एग एम्ब्रिओ युटेरस मध्ये ठेवलं आणि तो एग जे आहे ते डेव्हलप केलं फर्टिलायझड एग आणि त्याच्यापासून जे जन्माला आलेलं शिप होती ती म्हणजे डॉली. की जी शिप
स्कॉटिश शिपच्या बॉडीमध्ये जन्माला आली, परंतु त्याच्यामध्ये असणारे जे कॅरेक्टर्स आहेत ज्या सोमॅटिक सेलमधून घेतले होते फिन डॉर्सेटच्या, अगदी फिन डॉर्सेट टाईपची ती शिप तयार झाली. So Dolly had been born. It was showing the characters as per the chromosomes in the nucleus and any character of a Scottish ship was not visible. पहा, या एक्सपेरिमेंट मध्ये काय लक्षात आलं की जरी स्कॉटिश शिपचं एग वापरलं असलं आणि स्कॉटिश शिप जे आहे त्याच्याच युटेरस मध्ये जरी हे बाळ जन्माला आलं असेल, तरी सुद्धा जो न्यूक्लियस वापरलेला होता फिन डॉर्सेट शिपचा, तर त्याच पद्धतीचं हे बाळ जन्माला आलेलं होतं. मला वाटतं हा कन्सेप्ट आपल्याला नक्की कळाला असेल. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉइंट बघूयात, इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स और व्हाईट बायोटेक्नॉलॉजी. इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स म्हणजे कारखान्यामधील किंवा इंडस्ट्रीमधील जे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात, किंवा ज्याला आपण व्हाईट बायोटेक्नॉलॉजी म्हणजे श्वेत जैव तंत्रज्ञान असा त्याला शब्द वापरला जातो त्याविषयी. Various industrial chemicals can be produced through these less expensive processes. वेगवेगळ्या प्रकारचे कारखान्यामधील जे पदार्थ आहेत हे जैव तंत्रज्ञानाचा उपयोग करून त्यांची निर्मिती कमी खर्चामध्ये केली जाते. त्याचं एक्झाम्पल बघा, अल्कोहोल प्रोडक्शन फ्रॉम शुगर मोलॅसेस विथ द हेल्प ऑफ अ ट्रान्सजेनिक ईस्ट. अल्कोहोलचं प्रोडक्शन किंवा अल्कोहोलची निर्मिती केली जाते, ज्याला आपण मद्य म्हणतो, आणि हे करत असताना शुगर मोलॅसेसच्या पासून बनवले जाते आणि यासाठी ट्रान्सजेनिक ईस्टचा उपयोग केला जातो. म्हणजे नेहमीच्या पद्धतीनं अल्कोहोल निर्मिती न करता ट्रान्सजेनिक ईस्टचा म्हणजे ट्रान्सजेनिक जनुक उत्परिवर्तन केलेल्या अशा प्रकारचे ईस्ट असेल त्यापासून हे बनवलं जातं. त्यानंतर इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स आणि बायोटेक्नॉलॉजी बद्दलचे काही प्रॉडक्ट्सची माहिती इथे दिलेली आहे, ते आपण बघूयात. पहा, सी द प्रोटीन्स प्रोड्युस्ड बाय द बायोटेक्नॉलॉजी अँड द नेम्स ऑफ द डिसीजेस दे आर युज्ड अगेन्स्ट. म्हणजे काही हॉर्मोन्स बनवले जातात आणि त्याचा उपयोग जो आहे तो वेगवेगळ्या आजारांवरती केला जातो, त्याची ही यादी आहे. इन्शुलिन सिंथेसिस, इन्शुलिनचा उपयोग डायबिटीसवरती करतात, आपल्याला माहित आहे. त्यानंतर सोमॅटोस्टॅटिन जे डॉर्फिझम मध्ये, ज्याला आपण ठेंगूपणा म्हणतो, जे उंचीनं लोक कमी आहेत त्यांच्यासाठी याचा उपयोग होतो. त्यानंतर इरिथ्रोप्रोटीन ॲनिमियावरती वापरलं जातं. त्यानंतर फॅक्टर 8 हे हिमोफिलियाच्या अगेन्स्ट वापरलं जातं. त्यानंतर इंटरल्युकिन कॅन्सरवरती उपचारासाठी वापरलं जातं. त्यानंतर इंटरफेरॉन व्हायरल इन्फेक्शन म्हणजे विषाणू संक्रमणाविरुद्ध याचा उपयोग केला जातो. मला वाटतं आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती घेतली ती तुम्हाला नक्की समजलं असेल. आजच्या तासाला आपण क्लोनिंग जो कन्सेप्ट आहे तो समजून घेतला. क्लोनिंगचे जे 2 प्रकार आहेत, रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग आणि थेरपेटिक क्लोनिंग, याबद्दल माहिती घेतली. आणि जो ऍक्च्युअली पहिला प्रयोग केला गेला क्लोनिंगचा, डॉली निर्मितीचा, तोही आपण पाहिला. आणि त्यानंतर इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स आणि व्हाईट बायोटेक्नॉलॉजी बद्दलची माहिती घेतली. वेगवेगळे हॉर्मोन्स आणि त्यांची निर्मिती कोणकोणत्या आजारावरती उपचारासाठी केली जाते याविषयी माहिती घेतली. या टॉपिक मधील जो उर्वरित भाग आहे एन्व्हायरमेंट अँड बायोटेक्नॉलॉजी, हा आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.